नमस्कार, मी ऋतुजा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येतेय। एनसीसीएफने कांद्याची खरेदी थांबवलेली आहे। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर कांदा खरेदी आता थांबवण्यात आलेली आहे। एनसीसीएफ साठी 67 महासंघाकडून कांदा खरेदी केली जात होती, मात्र या कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचा संशय निर्माण झाल्यानंतर या सर्व खरेदी केंद्रांचं काम आता थांबवण्यात आलेलं आहे। आता दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवून 21 नव्या महासंघांची कांदा खरेदीसाठी आता निवड करण्यात येणार आहे आणि या 21 नव्या महासंघाकडून कांदा खरेदी सुद्धा केली जाणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये एनसीसीएफ कडून पुन्हा कांदा खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत। अभिजित, आपण पाहतोय साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर आता इम्पॅक्ट बघायला मिळतोय। एनसीसीएफने कांद्याची खरेदी थांबवली आहे। करण्यात आलेली होती आणि त्यासाठी सुरुवातीला 67 महासंघांची निवड करण्यात आलेली होती। मात्र या सगळ्या कांदा खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता आणि ही संपूर्ण खरेदी जी आहे ती खरं तर गैरव्यवहार जो आहे या सगळ्या खरेदीमध्ये सुरू असल्याचं समोर आल्यानंतर आता ही सर्व खरेदी जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा एनसीसीएफ कडून नव्याने दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आणि 21 नव्या महासंघांना आता पुन्हा एकदा कांदा खरेदीचं काम देण्यात आलेलं आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये साधारणपणे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा एनसीसीएफ कडून नव्या महासंघांकडून कांदा खरेदीला सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं जात आहे। आपण जर बघितलं तर साम टीव्हीने या सगळ्या संदर्भातलं वृत्त प्रसारित केलेलं होतं। एक इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट देखील आपण या सगळ्या संदर्भामध्ये आता कारवाईला वेग आलेला आहे। या संदर्भातली कारवाई केली जाते। अभिजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।